नमस्कार. मराठी मीडिया न्यूज वन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, सध्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेली एक मूवी, एक चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे विठा. विठामध्ये आपल्याला कळलेलं असेल की विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर या अतिशय प्रसिद्ध असलेल्या लावणी कलावंत होत्या, तमाशा कलावंत होता. त्यांच्यावर आधारित या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे आणि ती निर्मिती झाल्यानंतर सध्या टीझर त्याचा रिलीज झाला आहे. टीझर बघून संपूर्ण जगभर त्याची प्रसिद्धी झाली आहे की हा टीझर काहीतरी वेगळा आहे, त्याच्यामुळे त्याची चर्चा संपूर्ण जगभर चालू आहे. परंतु या जगामध्ये एक अशी गोष्ट मध्यंतरी घडलेली आहे, जी घडत आहे की याचे जे निर्माते आहेत, त्याचे जे दिग्दर्शक आहेत, यांनी त्या परिवाराची परमिशनच घेतलेली नाहीये. जर विठाबाई यांच्यावर आधारित हा चित्रपट असेल तर त्यांच्या परिवाराची त्यांनी कुठलीही परमिशन घेतली नाही. का घेतली नाही आणि काय त्याच्या मागचा खरा किस्सा आहे हे आपण जाणून घेऊया. विठाबाई यांचेच नातू धनंजय खुडे आज माझ्या सोबत आहे. नमस्कार. मराठी मीडिया न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर, आपली काय अपेक्षा आहे, काय आहे की तुमचं ऑब्जेक्शन आहे या सिनेमावर, काय सांगाल, कशाबद्दल ऑब्जेक्शन आहे? नमस्कार. प्रथमतः माझं नाव धनंजय महादेव खुडे, मी नारायणगावचा मूळ रहिवासी. आणि जो चित्रपट आपण आता म्हणला की इठा, मुळात या नावालाच आम्हाला बोलताना सुद्धा वाईट वाटतं की जर आजीचं नाव विठा आहे तर इठा का असावं, इथूनच आमची अशी सुरुवात आहे. भाऊ बाप्पू नारायणगावकर यांचा मी नातू, भाऊ बाप्पू विठाबाई नारायणगावकरांचा नातू. विषय असा आहे की येत्या काही दिवसांमध्ये जो चित्रपट होतोय इठा नावाचा, या चित्रपटाचा टीझर ज्यावेळेस मी पाहिला तर त्या टीझर पाहिल्यानंतर मला असे काही दृश्य दिसले त्याच्यामध्ये की त्या चित्रपटामध्ये काही नावं लावलेली तमाशा मंडळ, भाऊ गावकर तमाशा मंडळ म्हणून, किंवा 1961 साली ज्यावेळेस भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते खरं सुवर्ण पदक हे बापूसाहेब खुडेंना दिलेलं असताना त्यांनी त्या ठिकाणी असं सांगितलं खाली की विठाबाई नारायणगावकरांना ते पुरस्कार दिलेला आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी चित्रपटामध्ये चुकीच्या जर दिसत असतील तर त्यांचा एक नातू म्हणून किंवा जी रिअलिटी फॅक्ट आहे ती तुम्ही जगासमोर मांडत नाही. एक लक्षात घ्या, इतिहास हा आता चित्रपटातून जास्त दाखवला गेल्यानंतर लोकांना तेवढं सत्य तोच इतिहास वाटतो. बरोबर. पण ज्यांनी वर्षानुवर्ष 50-50, 60-60 वर्ष त्यांच्या आयुष्याची कारकीर्द घालवलेली असते, अशा लोकांचा इतिहास जर आपण एखाद्या चित्रपटाच्या पडद्यावरती दाखवत असाल तर माझं असं म्हणणं की ती रिअलिटी नक्की तेवढी प्युरिटी असावी त्या रिअलिटीमध्ये. मला एक गोष्ट या ठिकाणी विशेष नमूद करायची आहे की विठाबाई ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होता, परंतु हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून येत आहेत तर हे जगभर प्रसिद्ध होणार आहेत. याचा तुम्हाला आनंद वाटत नाहीये का? असं कसं होऊ शकतं की आम्हाला आनंद होणार नाही? आनंद तर भरपूर आहे, परंतु विषय काय आहे की जर त्या चित्रपटामध्ये त्या कथानकामध्ये जर काही गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक टाळल्या असतील, जाणीवपूर्वक, तर ते कुठंतरी त्या चित्रपटाला न्याय मिळण्यासारखं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, इतिहास काय सांगतो, त्या चित्रपटाचा इतिहास काय, मुळात म्हणजे आम्ही त्या चित्रपटाला पाहिलं नाहीये, परंतु जे काही चित्रपट टीझरवरनं आम्ही पाहिले त्याच्यावरून आम्हाला कळतंय. मुद्दा हा आहे की त्या चित्रपटाचा जो काही निर्माता आहे, डायरेक्टर आहे किंवा लेखक आहे, यांनी कधी त्या विषयावर आमच्यासोबत चर्चा केलेली नाहीये. आणि मुळात त्या चित्रपटामध्ये जी काही कथानक घेतलंय त्या टीझरवर एकंदरीत प्राथमिकदृष्ट्या आम्हाला असं समजतंय की त्याच्यामध्ये वापरलेली नावं किंवा जे काही हेडिंग दिले त्यांनी त्या चित्रपटामध्ये ते सगळे काही आमच्या माहितीप्रमाणे चुकीचे आहे. मग तुमचं ऑब्जेक्शन कशावर आहे? त्यांनी एकतर तुमची परमिशन घेतलेली नाही, त्यांनी तुमच्या कुठल्याही परिवाराशी बोललेले नाहीत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, विठाबाईचं नाव त्यांनी इठा केलेलं आहे, त्यांनी एक फिल्मेटिक लिबर्टी असते म्हणून त्यांनी घेतलं असेल. आणि तिसरी गोष्ट की त्यांनी इन्स्पायर्ड बाय विठाबाई असं जर म्हटलेलं असेल तर तुमचं त्याच्यावर काय म्हणणं आहे? तुमचं त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे? आणि जर ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही त्याच्यावर काही लिगल कारवाई करणार आहात का? तुमचा पहिला मुद्दा हा होता की मी आता पहिला मुद्दा बोलले की तुम्ही फक्त टीझर बघितला, टीझर बघून तुमच्याशी काही संपर्क नाही केला. काल विठाबाई नारायणगावकर यांचा मुलगा, सख्खा मुलगा, यांनी काल पत्रकार परिषद घेतली नारायणगावमध्ये. पत्रकार बाईट दिली एका पत्रकाराला. त्या पत्रकारांच्या बाईटमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझा या इठा नावालाच विरोध आहे. बर. म्हणजे मुद्दा आला कुठं की विठा नावच हे चुकीचं, इठा नाव. बरोबर आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या रायटर किंवा जे कोणी असतील जी चित्र त्या ठिकाणी तुम्ही म्हणता की इन्स्पायर होऊन गेले, मग त्यांनी जाहीर करावं की हे काल्पनिक आहे. अच्छा, हे जाहीर करावं की हे काल्पनिक आहे, सत्य कथानकाशी काही संबंध नाहीये. ओके. आम्ही जे काय बनवलं ते काल्पनिक बनवलेलं आहे. मग अर्थ राहतं ना मध्ये चित्रपटाचं नावाचं, मग त्यांनी इठा लावू द्या, नाही तर विठा लावू द्या, नाही तर अन्य काही नाव लावू द्या. अगदी परफेक्ट मुद्दा आहे. जसं धनंजय खुडे साहेबांनी सांगितलं आता की
कुठलाही चित्रपट जेव्हा बनतो तेव्हा तो इतिहास बनतो आणि तो इतिहास जर त्यांनी दाखवला, व्यवस्थित दाखवला तर ठीक आहे. इतिहास जर तोडून मोडून दाखवला तर त्या फॅमिलीची आयडेंटिटी ही शेवटपर्यंत राहत नाही. हेच धनंजय कुडे यांचं मत आहे. तर मला असं वाटतं की या विषयावर तुमचं काय मत आहे? जे प्रेक्षक माझा हा व्हिडिओ पाहत आहे, तुमचं काय मत आहे? जसं धनंजय कुडे बोलले ते बरोबर आहे, किंवा एक सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन त्यांनी तो चित्रपट दाखवावा असं मत आहे, किंवा यांनी जसं सांगितलं की चित्रपटाचं नावच त्यांनी बदलावं, की त्यांनी सांगावं की ही त्या कथेवर आधारित हा सिनेमा नाही, हा पूर्णपणे काल्पनिक सिनेमा आहे. तर तुमच्या माध्यमातून आणि माझ्या प्रेक्षकांना सुद्धा हे सांगणार आहे आणि निर्माता आणि दिग्दर्शकांना सुद्धा हे सांगणार आहे, जे कुडे साहेबांनी आता सांगितलेलं आहे की हा चित्रपट पूर्णपणे काल्पनिक आहे असं तुम्ही जाहीर करा, आमचं नाव कुठेही वापरू नका. याच पद्धतीचा हा त्यांचा दावा आहे. त्यांना अतिशय आनंद आहे की हा चित्रपट जगभर जातोय आणि विठाबाई यांचं नाव संपूर्ण जगात प्रसिद्ध होणार आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीचे छान छान न्यूज तुमच्यासमोर आम्ही आणत राहणार आहे. आमचा हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि हो, तुमची कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण तुमची कमेंट आम्हाला आणि विठाबाई नारायणगावकर यांना सपोर्ट बनणार आहे, हे विसरू नका. स्टिल देन सायनिंग.